नर्मदे हर परिक्रमेतील आजचा आपला 46वा दिवस 28/11/2024. गणेश पटेल यांच्या राहत्या घरामध्ये आमची रात्रीचा मुक्कामीची सोय होती. त्यांच्याच घरून चहाच्या प्रसादाचे सेवन करून आम्ही सकाळी साधारण 7 वाजता आमच्या आजच्या दिवसाची सुरुवात केली. अत्यंत प्रसन्न वातावरण होते. साधारण 1 तासाने आम्ही बडेल या गावी येऊन पोहोचलो. येथे असलेले नर्मदा आश्रम येथे आम्हाला चहा तसेच बिस्किटाची प्रसादे मिळाली. ते आम्ही ग्रहण केले. येथेच परिक्रमावासियांचे काही नातेवाईकही आले होते. त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि आम्ही पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. तब्येत थोडीशी कमकुवत वाटत होती. थोडेसे पुढे गेल्यानंतर राधाकृष्ण नर्मदा आश्रम लागले. येथे डॉक्टर सिद्धांत वैद्यकीय सेवा पुरवतात. त्यांच्याकडून आम्हाला हवी असलेली वैद्यकीय सेवा घेऊन त्यांनी दिलेल्या चहाची प्रसादी ग्रहण करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. आमचा रस्ता एका वनक्षेत्रांमधून जात होता. या अभयारण्यामधून हा रोड आहे. आजूबाजूला विस्तीर्ण झाडी होती आणि मधोमध हा डांबरी रस्ता. याच रस्त्याने आम्हाला साधारण 12 ते 13 किलोमीटर चालायचे होते. त्यानंतर आम्ही आमच्या दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार होतो. साधारण 1-1.5 तासाच्या चालीनंतर आम्ही एका मैयाच्या उपनदीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलो. तसे पाहता या मैयाच्या उपनदीवर एक पूलही आहे, परंतु तो लांबचा रस्ता असल्यामुळे आम्ही मैयाच्या या उपनदीमधून पाण्यातून रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. पाणी तसे जास्त नव्हते, म्हणून आम्ही या पाण्यातून पैलतीरावर गेलो. सर्व परिक्रमावासी येथूनच जातात. या पाण्यातून वाट काढत आम्ही पैलतीरावर असलेल्या या जंगलातून पायवाटेनं आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार होतो. हा रस्ता एक पायवाटेनं आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच पिंपरी या गावी जाणार होता. येथून हे अंतर साधारण 6 किलोमीटरचे होते. ही पायवाट या जंगलामधून आम्हाला आमच्या पुढचे आश्रमाच्या ठिकाणी घेऊन जाणार होते. झपाझप पावले टाकत आम्ही पुढे जात होतो. वाटेत आम्हाला काही ओढे नालेही लागले, परंतु पावसाळा संपल्यामुळे ती सगळीच कोरडी होती. आजच्या दिवसात परवा दिवशी असलेल्या एकादशीमुळे आणि संध्याकाळी झालेल्या प्रसादीमुळे 2-3 जणांना उलटी आणि लूज मोशनचा त्रास होत होता. थोडासा थकवाही त्यांनाही जाणवत होता. आम्ही थांबत उठत बसत हा रस्ता पार करायचे ठरवले आणि साधारण 12:30-1च्या आसपास आम्ही आश्रमामध्ये येऊन पोहोचलो. आश्रमामध्ये येण्यापूर्वी असलेले हे जंगल अत्यंत विस्तीर्ण होते.
आश्रमामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही आसन वगैरे लावले आणि दुपारचे प्रसादी ग्रहण केले. त्यानंतर येथेच असलेले माँ नर्मदा मातेचे मंदिर, अत्यंत सुंदर अशी येथे नर्मदा मातेची मूर्ती आहे, तिचे दर्शन घेतले आणि विश्रांतीसाठी येऊन पोहोचलो. त्यानंतर विश्रांती घेऊन झाल्यानंतर आम्ही येथे कपडे वगैरे धुतले आणि जवळच असलेल्या पिंपरी या गावातील मार्केटमध्ये जाऊन काही खरेदी करायची असल्यास आम्ही तेथे जाऊन खरेदी केली आणि बराचसा थकवा जाणवत असल्यामुळे आम्ही रात्रीचा मुक्काम येथेच करण्याचे ठरवले. आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, अखंड महाराष्ट्राची माऊली यांचा आज समाधी सोहळा. आम्हीही तो छोटेखानी साजरा करण्याचे ठरवले. सोबत असलेल्या महाराजांनी त्यांची स्तुती केली. समाधी सोहळा साजरा केल्यानंतर आम्ही सोबतच असलेल्या एका परिक्रमावासी बाबांचा आज वाढदिवसही होता, तोही आम्ही येथे साजरा केला आणि तो आपण पुढील प्रमाणे पाहू शकतो. निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, ज्ञानेश्वर समाधिस्थ, ज्ञानेश्वर समाधीसी, नदीची आमासा घातली माझं भण, नदीची आमासा घातली माझं भण, जैसे जनवन कालवेल, जैसे जनवन कालवेल, दाही दिशा धुंद उदासीन, दाही दिशा धुंद उदासीन, ऐसेची गगन कालवली, ऐसेची गगन कालवली, जामुनी ज्ञानेश्वर बैसले आसनावली, ज्ञानेश्वर बैसले आसनावली, ज्ञानेश्वरी ठेवी, ज्ञानदेव म्हणे सुखी केलं देवा, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर, पादपद्मी ठेवा निरंतर, तीन वेळा जेव्हा जोडिले कर कमळ, तीन वेळा जेव्हा जोडिले कर कमळ, दाखलिया डोळे ज्ञान देवे, दाखलिया डोळे ज्ञान देवे, भीममुद्रा डोळा निरंजनी लीना, भीममुद्रा डोळा निरंजनी लीना, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञान देव, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञान देव, नदीची आमाशा घातली माझं भण, नदीची आमाशा घातली माझं भण, ऐसे जनवन कालवेले, नाम म्हण्याता लोक लाजून
श्री ज्ञानदेव तुकाराम महात्मा की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वसंतांची जय. बाबासाहेब माता की जय. नंतर आम्ही आमच्या अंथरुणावर येऊन पोहोचलो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. नर्मदे हर.